कमी तेलकट टम फुगलेली अशी आज आपण इथे पुरी बनवून घेणार आहे। अनेकदा काय होतं, पुरी बनवतो पण ती खूप तेलकट होते किंवा टम फुगली जात नाही। आज आपण एकदम परफेक्ट अशी पुरीची रेसिपी बघतोय। त्यासाठी गव्हाचं पीठ हे नेहमीच आपण इथे चाळून घेतलेलं आहे। फक्त पुरी चांगली अशी टम फुगली पाहिजे, तेलकट अजिबात झाली नाही पाहिजे आणि बराच वेळ ती अशी फुगून जरासा कुरकुरीत राहिली पाहिजे। त्यासाठी एखादा वाटी तुम्ही इथे मैदा घालू शकता किंवा रवा, तुम्ही बारीक रवा यामध्ये वापरू शकता। आता पुरी म्हटलं ना तर मिठाचं प्रमाण जे असतं ना ते थोडंसं जास्त वापरायचं। नेहमीच्या चपातीला आपण मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त मीठ घालायचं, म्हणजे पुरी चवीला छान लागते। आता दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुऱ्यांसाठी जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते पीठ पातळ मळायचं नाही, सैल मळायचं नाही, घट्टसर मळायचं। त्यामुळे काय होतं, पुरी तेलकट अजिबात होत नाही आणि चांगली अशी टम फुगली जाते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घट्ट पीठ मळण्याच्या पाठीमागे पुरी तेलकट अजिबात होत नाही। तर इथे पीठ चांगलं असं घट्ट मळून घेतलेलं आहे। मळल्याच्या नंतरनं किमान अर्धा तास तरी पीठ झाकून भिजायला ठेवा। आपण घट्ट मळलेला असतो, अर्धा तास तुम्ही पीठ भिजायला ठेवलं की पिठामध्ये एक लवचिकपणा तयार होतो, कडक होत नाही, म्हणजे पुरी अशी वातड होत नाही। मग ती अशी जरासं कुरकुरी झाली तरी एकदम ती खुसखुशीत अशी लागली पाहिजे। तर इथे आपण झाकण ठेवून अर्धा तास आपण हे पीठ आहे ना इथे भिजायला ठेवणार आहे। अर्ध्या तासानंतरनं तुम्ही पुरी बनवायला इथे घेऊ शकता। तर इथे मी पिठी घेतलेली आहे, गव्हाची पिठी किंवा तुम्ही मैद्याची पिठी इथे वापरू शकता। तर अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही बघू शकता गोळा असा जरासा ओलसर झालेला आहे, असा जरासा लवचिक झालेला आहे। जेव्हा आपण पीठ मळलं तेव्हा ते असं घट्ट होतं, खूप जोर लावायला लागायचं। अर्ध्या तासानंतर पीठ इतकं लवचिक झाले की जोर लावायला लागत नाही। परत एकदा चांगलं असं मळून घ्या आणि मग पुरी लाटून घ्या। आता जास्त वेळ नसतो किंवा कमी वेळेमध्ये पटकन आपला स्वयंपाक झाला पाहिजे, तर एक सरळ सरळ आपली चपाती लाटून घ्या। नेहमीची चपाती लाटतो तशीच चपाती लाटायची, फक्त थोडीशी जाड लाटायची, म्हणजे पुरी चपातीसारखी किंवा चपाती इतकी पातळ करायची नाही आहे, तर पुरी थोडीशी जाडच असते, म्हणून चपाती थोडीशी जाड लाटून घ्यायची आहे। एक वाटी घेतलेली, वाटीने पुऱ्या कट करायच्या। वाटीने केल्यामुळे काय होतं, सगळ्या पुऱ्या एकसारख्या आकाराच्या होतात आहे आणि सगळ्या जाडीला एकसारख्या होतात आहे। एक एक असा छोटे छोटे गुळी घेऊन लाटण्यापेक्षा एक चपाती अशी मोठी लाटून पुऱ्या कट केला ना की सोपं जातं, वेळेची बचत होते, मेहनतही वाचते। तेल इथे गरम करा। आता पुरी तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, अजिबात असं धूर निघतोय एवढं नाही, पण चांगलं असं पुरी त्यामध्ये सोडली की पटकन ती अशी फुगून वरती आली पाहिजे आणि तिला लगेच असं सोनेरी कलर आला पाहिजे। इथपर्यंत तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये बसतील एवढ्याच पुऱ्या तेलामध्ये घालायच्या। मग जर तुमच्या 2 बसत असेल तर 2 घाला, 3 बसत असेल 3 घाला, म्हणजे जितकं तेल आहे त्या तेलाच्या अंदाजानुसार तुम्ही तेलामध्ये पुऱ्या सोडून घ्यायच्या। गॅस कुठेही बारीक करायचा नाही आहे, मोठाच ठेवायचा आहे आणि थोडंसं अशी पुरी झाऱ्याने तेलामध्ये अशी दाबायची, म्हणजे त्यात एक हवा भरली जाते आणि पुरी चांगली अशी टम फुगून येते। तर इथे तुम्ही बघू शकता छान असा सोनेरी कलर वरती पुरी तळून घ्यायची आहे, तेलकट नाही आहे, चपटी झालेली नाही आहे, कडक झालेली नाही आहे, त्यामुळे वातड होण्याचा प्रश्न येतच नाही आहे। शेवटची पुरी इथे मी तळून घेतलेली आहे, बाकीच्या पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे। आता तुम्ही म्हणशाल की पुरी चपटी होते, एकावरती एक जर तुम्ही गरम पुऱ्या ठेवल्या तर मग मात्र खालच्या पुऱ्या ह्या अशा दबल्या जातात, पण इथे तुम्ही बघू शकता छान अशा पुऱ्या आपल्या टम फुगलेल्या आहे, तेलकट तर अजिबात एवढ्या झालेल्या नाही आहे, मस्त मऊ अशा खुसखुशीत पुऱ्या आपल्या इथे बनून तयार झाल्या।